मीरा भाईंदर महानगरपालिकेत पुन्हा एकदा कथित भ्रष्टाचाराचा मोठा आरोप समोर आला आहे। यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याच्या नावाखाली तब्बल 5 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या खास। पहिली गोष्ट, त्यांना 106व्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली। आपण पाहू शकता की संपूर्ण जगात आपण गणेश जयंती साजरी करतो ती फक्त या थोर माणसामुळे, आणि शिवजयंती देखील आपण अख्ख्या जगात उत्साह साजरी करतो ती देखील या थोर माणसांमुळे। यांनी ती परंपरा सुरू केली होती आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेला याचा विसर पडलेला आहे। 2018 मध्ये ठेका मंजुरी करून ठेकेदाराला पैसे देऊन सुद्धा हीच ती निश्चित केली जागा होती। इथे अद्याप पुतळ्याची स्थापना केली नाही असे धक्कादायक खुलासे आम्हाला माहिती अधिकारमध्ये माहिती पडले। आणि मुख्य गोष्ट म्हणजे अशी की अजित डोवाल जे भारताचे सुरक्षा ॲडवायझर आहेत ते आज पुण्यामध्ये आलेले आहेत, त्यांच्यासोबत अमित शाह देखील आलेले आहेत। कोणता पुरस्कार घ्यायला माहिती आहे? लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार घ्यायला या 2 मोठे भारतातले इसम इथे आलेले आहेत। आणि मीरा भाईंदर महानगरपालिका ही भ्रष्टाचार करते। आमची एक प्रमुख मागणी आहे, सदर सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल केला पाहिजे। अशी थोर पुरुषांची विटंबना आम्ही सहन करणार नाही।